ऑलराउंडर म्हणून तो वाजिब योगदान देत असतो. धावसंख्या टोटल 6 रन ऑन बोर्ड. देवत कडून सागर पाटील. नेक्स्ट बॉल. ओ खोला टाकला. या वेळेला लाईन चांगली होती, प्रचंड वेग होता आणि त्यानंतर सागरनं कंट्रोल सुद्धा केलं. समोर नयन विध्वंस खेळासाठी तो ओळखला जातो आणि हे डावपेच आखताना. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. सागर पाटील देवत. हा सामना सुद्धा दोन्ही संघासाठी महत्वाचे. वाचीपूर्ण पराभूत केलं यंग स्टार 11 चिखले संघाला. तो सुद्धा खेळ आपण जरूर पाहिला. मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षके धाव घेण्याची तयारी. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना वाजीपूर. धावसंख्या टोटल 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूचा सामना केला नयन. तो वैयक्तिक 8 वर खेळतो. बॅटिंग करत असताना टीम वाजीपूर साठी सागर पाटील. धावसंख्या टोटल 8. ओ स्टेड इट. तुफानी अल्ला आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. आमच्या नजरे आड होतं. मात्र हे WTC लाईव्ह कडून आपण रिप्ले पाहू शकता. जसं नयनने आक्रमण केलं आणि तिथे क्षेत्ररक्षक रेडी होते. गुड फिल्डिंग. खोला चेंडू त्याच ताकदीनं हा पलटवार झाला. आतापर्यंत 4 चेंडू षटकार डॉट 2 धावा आल्या. विकेट मिळाली. धावफलक टोटल आतापर्यंत आपण पाहतो एकूण धावा 8. तर वाचीपूर विरुद्ध 2 आत करताना संघ देवत. टायगर 11 देवत. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. काय गोलंदाजी होते बघा. स्टंप टू स्टंप गोलंदाजी. धाव घेण्याची तयारी. नयन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज फिल्डिंग करत असताना तेथे बॅकअप रेडी होता. आणि पहिल्या षटकाचा खेळ. सागरच्या गोलंदाजीची डिटेल्स आपण पाहिली. षटकार डॉट 2 धावा. चौथ्या चेंडूवर विकेट मिळाली. नयनला बाद केलं. लेग बाईज. धावा धावफलकावरती 9. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम वाचीपूर. सुपर 6च्या 3 लढती आपण पाहतोय. त्यातील पहिला सामना. त्यानंतर आपण पाहतो 3 लढतीनंतर एक सेमी फायनल आणि फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. सागर. ओ वेगवान चेंडू. डॉट. कमबॅक चांगले सागरचं. कौतुक करूया आपण. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा 1 विकेट. टोटल रन्स पाहतो 9 रन्स. 3 षटकांचा पूर्वार्ध. संपूर्ण आमचे पुरस्कर्ते तर जय शेठ चौधरी नमन ट्रान्सपोर्ट्स आणि श्री समर्थ कृपा व्हेज अँड नॉन व्हेज फ्रोझन फूड चे आमचे उद्योजक आणि त्यांचे परम मित्र गावरान डाब्याचे आम्ही पाहतोय अक्षय सिनारे. बेलवलीचे अक्षय पाटील. का आपण स्टेजवर यायचे. गावरान डाब्याचे अक्षयजी सिनारे सामन्याचा आनंद घेत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. संपूर्ण आमची आयोजन कमिटी 11:54 मध्यरात्रीमध्ये आपण आलो. आज थंडीचा जोर थोडा कमी आहे. काही अंशी का होईना आज प्रेक्षक वर्गांची उपस्थिती सुद्धा पाहतो. WTC लाईव्ह YouTube वाहिनी. शुभम. ओ वेगवान चेंडू. दबाव निर्माण केला टीम वाजेपूरवर. गुड बॉलिंग. अगदी मागचा सामना सुद्धा पाहिला 2 बलवान संघामध्ये. जेल सोडल्यानंतर इरा 11 जितिवलं. जॉलमान नेरेला पराभूत केलं. भातांच्या प्रवीणनं. क्रिकेटमध्ये ते छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात आणि जर प्रमुख फलंदाजचे जर झेल सोडले तर क्षेत्ररक्षण भूमिका किती महत्वाची असते. सागरच्या गोलंदाजीवर केलेलं नयनने आक्रमण. त्यानंतर क्षेत्ररक्षणाने दिलेली 7 धाव घेण्याची तयारी जरूर आहे. गोलंदाज सांगतो चालेल 2 धावा चालेल. मात्र इथे धावा त्याने रोखायचं. कोणती फटकेबाजीची संधी देत नाही.
पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर जो कमबॅक होता तो कमबॅकचं कौतुक करूया. शुभम पाटील डॉट 2 धावा, टोटल रन्स 11. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार. पुढचे दोन्ही संघ कोण, I11 कोण आणि त्यांच्या विरुद्ध करमेलकर इंटरप्राइजेस 11. आपण पाहतोय श्री दत्त बातान. टॉस होणार आहे. अंपायर सिग्नल आउट. आणखीन एक धक्का. ज्यांचं शुभ आगमन होणार. पनवेलचे लोकप्रिय दमदार आमदार विक्रांतदादा पाटील यांचं काही वेळातच इथे आगमन होईल. मी आयोजकांना विनंती करेन आपण मेन एंट्रीवर पोहोचायचे लगेच. देवत विरुद्ध सामना पाहायला मिळतो वाजेपूर. एक थरार नाट्य. हा सामना जिंकणं सुद्धा दोन्ही संघांना तेवढंच महत्वाचं असेल. ओव्हर नंबर 2. धावसंख्या धावफलकावर आपण टोटल पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम वाजेपूर आणि संघ पोहोचलाय 12 वर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9. त्यानंतर कमबॅक करून देत असताना शुभमची गोलंदाजी, एकही फटका आला नाही. बॅटिंग करत असताना वाजेपूरला, ज्या वाजेपूरनं यंगस्टार 11 चिखले संघाविरुद्ध आक्रमण केलं होतं, ती त्यांची पुनरावृत्ती त्यांना आठवावी लागेल. लक्ष उद्या मॅच कडे. ओ क्रॉस बॅट आहे, डीप कडे फिल्डर आहे. सेकंड ओव्हर धावा बनवताना वाजेपूरला टार्गेट सेट करावं लागेल. अलीकडे देवतकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, याचा विचार विनिमय त्यांना करावा लागेल. एकूण धावा धावफलकावर टोटल धावसंख्या आपण पाहतोय 13. 13 रन्स ऑन बोर्ड. लक्ष उद्या मॅच कडे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम वाजेपूर. तर I11 कोण आणि भातान यांच्यामध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ दुंद्राई आणि हे दिमागदार पर्व आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ते सन्माननीय अतिथी मान्यवर ज्यांच्या प्रतीक्षेमध्ये आज आमचा संपूर्ण आयोजक वर्ग. गुड बॉलिंग. धावफलक टोटल आतापर्यंत ऋतिक वाघमारे डॉट बॉल. चेंडू शिल्लक 5. समीर बडेला पारितोषिक. संजय खारुटकर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. लक्ष उद्या मॅच कडे. ऋतिक वाघमारे. चेंडू शिल्लक 5. ओव्हर द विकेट न. ओ बॅट मध्ये आला चेंडू जरूर. डीप लॉंग ऑफ कडे. यस, धाव घेण्याची तयारी. चेंडू शिल्लक 4. एकूण धावफलक टोटल 14 या धावसंख्येवर. धावसंख्या टोटल 4. चेंडू शिल्लक 4 बॉल बाकी आहेत. आणि या दरम्यान आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, ग्रामस्थ मंडळ दुंद्राई, आणि आज या भव्य दिव्य स्पर्धेसाठी
आपण पाहतोय सन्माननीय अतिथी मान्यवर तुम्हा आम्हा सर्वांचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रांतदादा पाटील ज्यांची आतुरतेने आम्ही ग्रामस्थ मंडळ आम्ही पाहतोय चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे दमदार आमदार उदार मनाचा कार्यधुरंधर संघर्ष योद्धा कष्टकऱ्यांचा दिनदुबळ्यांचा तारणार अविरत संघर्ष आणि संघर्षाचा महामेरू अनुभवाचा वारसदार आणि तुम्हा आम्हा सर्वांचं व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचं असं व्यक्तिमत्व समाजातून माणुसकीचा वसा आणि वारसा जोपासणाऱ्या जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांचं लाडक्या दमदार आमदार आदरणीय विक्रांतदादा पाटील आज ग्रामस्थ मंडळ दुंद्राईच्या या चषकामध्ये दादांचं सहर्ष स्वागत। आणि विक्रांतदादा बद्दल आम्ही नेहमी म्हणतो का 80% प्रभाव हा त्यांचा बोलीचा आहे आणि आज आपण पाहतोय राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण या उक्तीनं आपण पाहतोय विधान परिषद असो अधिवेशनामध्ये असतो आपल्या बोलीनं आणि आपल्या अमोघ वाणीनं जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या दमदार आमदार विक्रांतदादा पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। जनसामान्याचं कोणतेही प्रश्न असो पनवेल रायगड मधील कोणती समस्या असो जर ती विक्रांतदादाकडे पोहोचली तर अधिवेशन असो विधानसभेमध्ये हा पनवेलचा नारा घुमत राहतो आणि ही आम्हा सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे। मी विक्रांतदादांच्या या पर्वासाठी आणि त्यांच्या या वाटचालीसाठी ग्रामस्थ मंडळ दुंद्राई ही सदैव तुमच्यासाठी तत्पर असेल। आणि आज आपल्या बीजी शेड्यूल मधून मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आताचं वातावरण पाहता राजकीय वातावरण आचारसंहिता आहे मात्र आज एवढ्या बीजी शेड्यूल मधून आपण पाहतो विक्रांतदादा हा लांबचा प्रवास करत आले। दादा जेव्हा वाकडी प्रवास करून आले असेल तेव्हा त्यांनी हा निसर्गरम्य परिसर पाहिला असेल किती आतमध्ये मैदान आहे आणि इथे आल्यानंतर हे प्रसन्न वातावरण ते फील करताना विचुंब्याचे दमदार आम्ही पाहतोय कार्यसम्राट आदरणीय आकाशभाई पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। दादांचे विश्वासू सहकारी म्हणून आम्ही जरूर त्यांचा नामोल्लेख करतो त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। ग्रामस्थ मंडळ दुंद्राई विक्रांतदादांच्या माहितीसाठी 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळले। आज 5वी डे नाईटची रात्र आपण पाहतो 3 स्पोर्ट्स सायकल ग्रामीणच्या युवा वर्गाला चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राई हे दुसरं पर्व दिमाखात इथे संपन्न होते। तिसरे पर्व नाईटचं पर्व आपण पाहतो यावर्षी आणि आज आमचा संपूर्ण युवा वर्ग बॅटिंग करत असताना माहिती आम्ही जरूर पोहोचवतो। एकूण धाव फलकावरती टोटल 15 धावा आहेत। लक्ष विद्या मॅच कडे धावसंख्या धावफलकावर टोटल आपण पाहतो 15। ऋतिक वाघमारे चेंडू शिल्लक 2 यस फेअर अनफेअरची तिथे चर्चा जरूर होती नॉट आउट। लास्ट बॉल पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम वाजेपूर मॅच कडे लक्ष वेधतोय। आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम। ऋतिक वाघमारे चला थोडं स्पीडअप करा। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे दोन्ही कॅप्टन
आदरणीय विक्रांतदादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण दोन संघनायका दरम्यान एक मोठ्या लढतीचा टॉस सुद्धा करणार आहोत. आज आपण पाहतोय वेळात वेळ काढून ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील यांची उपस्थिती पाहतो आणि आज मी आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद देईन. अफाट कर्तृत्व, झुंजार व्यक्तिमत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आणि यांचा त्रिवेणी संगम. तर सन्माननीय विश्वासजी पाटील विद्यमान सदस्य दंद्रे ग्रामपंचायत त्यांचे इथे आगमन झाले. आकाशभाई पाटील यांना आपण पाहतो त्यांच्या समेत निलेशजी वाडेकर, श्रीनाथ गोपी, अतुल जाधव, शंतनू साहेब इथे उपस्थित आहेत. आदित्य दंद्रेकर, विवेक पाटील, अशोक भोईर या सर्व पाहुण्यांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण पाहतोय समाजाचे प्रश्न सोडवणारे आणि तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय विक्रांतदादा पाटील. असं म्हटलं जातं का काही माणसं मोठी असतात तर काहींच्यावर मोठं पण लादलं जातं, मात्र काही माणसं सो कर्तृत्वावर मोठी होतात आणि आज समाजासाठी ते नेहमी झटत राहतात. आणि आज आपण पाहतो वेळात वेळ काढून आदरणीय विक्रांतदादा पाटील ग्रामस्थ मंडळ धुंद्राईवर असलेले हे प्रचंड प्रेम आपण जरूर पाहतो. पुन्हा एकदा त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत सुस्वागत. तर दोन्ही कॅप्टन आले. यस, आदरणीय आमदार विक्रांतदादा पाटील यांचा आम्ही यथोचित सन्मान करतो. संयोजकांना विनंती करेन आपण त्यांच्या सन्मानाकडे वळूया आणि दोन्ही कॅप्टनना विनंती करेन, सर्व आयोजक या आपण विक्रांतदादांचा इथे सन्मान होईल. आज आपण पाहतोय वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती पाहिली. ग्रामस्थ मंडळ धुंद्राई या स्पर्धेच्या माध्यमातून आज आमदार विक्रांतदादा पाटील आपल्या बिजी शेड्यूल मधून आलेत. नक्कीच त्यांना समाजाविषयी तळमळ आणि आज आपण पाहिलं वेळात वेळ काढून संपूर्ण त्यांच्या पाठीराखे आकाशभाई पाटील, निलेशजी वाडकर, श्रीनाथजी गोपी, अतुलजी जाधव, आदित्य धुंद्रेकर, विवेकजी पाटील, अशोक भोईर आणि आज आपण पाहतो ही संपूर्ण पाहुणे मंडळी. आज आमदार विक्रांतदादा पाटील जनसामान्याचे प्रश्न विधानसभेमध्ये पनवेलचा आवाज घुमतो. जोपासला जातो. दोन्ही कॅप्टन दादा आपण थांबा तिथे. आमदार विक्रांतदादा पाटील आपण पाहतोय दोन्ही संघनायका दरम्यान अगोदर आपण टॉस करतोय. I11 कोण आणि भातान टॉस होईल, डिसिजन आपण जरूर द्यायचं. दादांबद्दल आम्ही नेहमी म्हणू का त्यांच्या 80% बोलीचा प्रभाव राजकीय क्षेत्रामध्ये पाहिला आणि फक्त 20% हे राजकारण. आणि आज आपण पाहतो आपल्या वक्तृत्वानं, आपल्या अमोघ वाणीनं सर्वांची मन जिंकणारे, आपल्या संस्कृतीचा वसा आणि वारसा, जनसामान्याचे प्रश्न, युवकांचे काही प्रश्न असो आणि नेहमी मदतीचा हात म्हणून आमदार विक्रांतदादा पाटील यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. आणि दादांच्या शुभ हस्ते इथे टॉस टॉस कॅप्टन डिसिजन लगेच टॉस जिंकला. I11 कोण डिसिजन कळवा. तर विक्रांत दादांचा मी जास्त वेळ घेणार नाही. आज हा प्रवास आपण करून इथपर्यंत आला आणि तुमचं मोलाचे 2 शब्द आमच्यासाठी नेहमी मार्गदर्शन करतील. खरंच ज्यांना समाजाविषयी तळमळ आहे अशा या व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. विक्रांत दादा आज ग्रामस्थ मंडळ धुंद्राईचा ही स्पर्धा स्पेशली गावातील युवा वर्गाने मागच्या वर्षी 2-3 वर्षापूर्वी स्वप्न पाहिलं आणि आज संपूर्ण ग्रामस्थांना त्यांचं सहकार्य असतं. युवा वर्ग एकत्र झाल्यात अंतिम रात्री. तुमचं मनोगत आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपल्याकडे वळेल. धन्यवाद. आज आपण तो भव्य दिव्य चषक आयोजित केलेला आहे.
तारखेपासून सुरू झालेली आपली क्रिकेटची ही मालिका आज 11 तारीख म्हणजे जवळजवळ 4 दिवस सातत्याने क्रिकेटचा हा थरार आपण या मैदानावरती अनुभवतोय. ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राई 2026 हा या ठिकाणी आपण साकारतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी येता आलं. या सामन्यांच्या निमित्तानं काही थरारक क्षणांचा साक्षीदार मला होता आलं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. या सामन्यांच्या निमित्तानं आपले सगळेच मान्यवर रोशन करमेलकरजी, किरण चौधरी, मिथुन सिनारे, जयेश चौधरी, सुदर्शन चौधरी, प्रल्हाद सिनारे, जयेश चौधरी, खरं तर सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत. माझ्या बरोबर आलेले माझे सहकारी आकाश पाटीलजी, अशोक भोईरजी असतील, श्रीनाथ भोपी असतील, सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत. तुमचा विश्वास असेल सगळ्यांचीच नावं खरं तर घेतली पाहिजेत. आणि आयोजकांपैकी कोणाची नावं घेण्याची राहिली असतील तर ती लिहून देणाऱ्याची चुकी आहे, माझी चुकी नाही. तर खरं तर आपलं हे 3रं वर्ष आहे. एखादा विषय, एखादा उपक्रम, सामन्यांच्या माध्यमातून जो काही उपक्रम आपण साकारतो, असा कुठलाही उपक्रम सुरू करणं खूप सोपं असतं, पण त्याचं सातत्य टिकवणं हे खूप अवघड असतं. एखादा कार्यक्रम नव्याची नवलाई म्हणून एखादं वर्ष, 2 वर्ष हे साकारता येतात, पण 3-3 वर्ष जेव्हा आपण एखादा उपक्रम सातत्याने साकारताय, आपण 3रं वर्ष या ठिकाणी साकारताय, हे आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. शेवटी आमची युवा शक्ती जिद्दी असते. एकदा मनात ठरवलं की काहीही ते करू शकतात. म्हणजे मी नेहमी सांगतो की युवा शब्दामध्ये खूप ताकद आहे, कारण युवाच्या उलट जर केलं तर ते वायू होतं, आणि वायू हा किती ताकदवर असतो हे आपल्याला माहिती आहे. जर का सकारात्मक अर्थाने तो वायू वापरला गेला तर तो प्राणवायूचं काम करतो, ऑक्सिजनचं काम करतो, जीवन देण्याचं काम करतो. पण तोच वायू जर का आपल्या कंट्रोलच्या बाहेर गेला, नकारात्मक झाला, तर वादळाचं स्वरूप घेऊन शहराच्या शहर आणि गावाच्या गाव उद्ध्वस्त करून टाकतो. असा हा वायू असतो. आणि म्हणून आमची जी युवा शक्ती आहे याला सकारात्मक अर्थाने आपण कसं उपयोगात आणू शकतो, आमच्या युवा शक्तीच्या माध्यमातून अशा दर्जेदार सामन्यांचं आयोजन कसं केलं जाऊ शकतं, या क्रिकेटला आमच्या युवा शक्तीने डोक्यावर घेतलं. पण त्या युवा शक्तीच्या माध्यमातून आमच्या युवांसाठी एक चांगला क्रीडा प्लॅटफॉर्म कसा तयार होऊ शकतो, हा प्रयत्न आज आमच्या दुंद्र्यांच्या सगळ्या युवा शक्तींनी, ग्रामस्थांनी हा उपक्रम साकारला. मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. शेवटी आमच्या युवांना ताकद देण्यासाठी असे प्रयत्न व्हायला पाहिजेत. पूर्वी जेव्हा आमचं टेनिस क्रिकेट चालायचं तर अनेक जण म्हणायचे की आमची युवा शक्ती, त्यांना यातनं करिअर काय आहे. करिअर तर इंटरनॅशनल क्रिकेट असेल, रणजी असेल, तर सीझन बॉलच्याच सामन्यांना त्या ठिकाणी किंमत आहे. मग हे आमचं करिअर वाया जाणार का. पण आता ISPLच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला सुद्धा महत्व तयार झालंय. आमच्या युवा शक्तीला एक प्लॅटफॉर्म निर्माण केला गेलाय. आणि मी बघतोय की आपल्या पनवेल तालुक्यातल्या या पंचक्रोशीतले अनेक खेळाडू त्या ठिकाणी ISPL मध्ये चमकताना दिसतात. ह्याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असलं तर अशा प्रकारे जे आपण सामने आयोजित करता, आमच्या युवा शक्तीला ताकद देता, यांना याचं श्रेय द्यावं लागेल. आणि त्यामुळे आपल्याला एवढंच सांगेन की आमच्या युवा शक्तीसाठी जे जे काही करायचं ते करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या आज सदिच्छांमुळे आमदार आहे. आणि त्यामुळे या आमदारकीचा उपयोग जर माझ्या युवा शक्तीला ताकद देण्यासाठी झाला नाही, त्यांच्या कल्याणासाठी झाला नाही, आज या युवा शक्तीच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी जर काही आमदारकीचा उपयोग झाला नाही, तर या आमदारकीचा काहीच उपयोग नाही, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार आहे की आमच्या युवा शक्तीने त्या ठिकाणी या आमदारकीचं प्रतिनिधित्व करावं. विक्रांत पाटील आमदार नाहीये तर आपण सगळे आमदार आहात, या भूमिकेत आपण राहिलं पाहिजे. आणि जनतेचे जे काही प्रश्न असतील, या विभागाचे जे प्रश्न असतील, आमच्या युवा शक्तीचे जे प्रश्न असतील, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे जे विषय माझ्यापर्यंत येतील ते सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, एवढंच सांगतो. कारण सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता, आपल्यासारखा सामान्य परिवारातून मी सुद्धा येतो. आणि त्यामुळे अशा कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार होणे तितकं सोपं नाहीये, तुम्हाला माहिती आहे. पण हे का होऊ शकलं, कारण आपल्यासारख्या युवा शक्तीच्या सदिच्छा ताकदीने माझ्या मागे उभ्या होत्या.
अनेक मायमाऊलींचे आशीर्वाद माझ्या मागे उभे होते, अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या सदिच्छा आशीर्वाद माझ्या मागे उभे होते, म्हणून ही संधी मिळू शकली आहे. त्यामुळे या संधीचं सोनं आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ वेळोवेळी मला लागेल, ती आपण द्याल ही आशा व्यक्त करतो. इतक्या दर्जेदार सामन्यांचं आपण आयोजन केलं आणि त्या ठिकाणी आमच्या युवा शक्तीला ताकद दिलीत, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. मला या ठिकाणी आमंत्रित केलं, इतका सन्मान दिलात, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना मी नक्कीच आमदार विक्रांतदादा पाटील यांचं मनापासून धन्यवाद देईन. आपल्या बिझी शेड्यूल मधून आलात. विक्रांतदादा पाटील म्हणजे बोलून दाखवत नाही तर ते करून दाखवतात. एक परिपक्व नेता, एक खणखणीत नाणं, एक सहाय्य करता, आपल्यात वावरणारा चैतन्याचा आविष्कार, गरजू लोकांचा आपला हक्काचा विक्रांतदादा, प्रभावी आणि प्रभावित नेता, माणुसकीतून माणूस जोडणारा, तुम्हा आम्हा सर्वांचा देव माणूस, तो म्हणजे आमदार विक्रांतदादा पाटील. त्यांच्या राजकीय सामाजिक कार्यासाठी आपण त्यांना पुढच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. दादा, आपण इथे आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली, आपलं मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी मोलाचं राहिलं आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये ग्रामस्थ मंडळ दुंद्राईमध्ये दादानी दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल, विधान परिषदेचे दमदार आमदार, पनवेलचा आवाज विधानसभेमध्ये आपण पाहतो, आपल्या आवाजानं अनेकांची मनं जिंकली, अनेक जनसामान्यांची प्रश्न सोडवले, अनेक युवा वर्गांचे अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेले नेते म्हणजे सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील. आज संपूर्ण युवा शक्ती, आज त्यांच्यासाठी युवा शक्ती मंचाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जातात. एकूण धावसंख्या 6 आणि टार्गेट 20. तर नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी ना. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम. मी पुनश्च एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद. आज वेळात वेळ काढून आलेली ही सर्व मंडळी, आकाशभाई पाटील, निलेश जिवाडेकर, श्रीनाथ भोपी, अतुल जाधव, शंतुनी साहेब असतील, आदित्य दुंद्रेकर, विवेक पाटील आणि अशोक भोईर. चला फिल्डिंग सेट करा. विजयासाठी टार्गेट 20 आणि धावा 6. बघा, आमदार विक्रांतदादा पाटील अगदी मध्यरात्री नंतर पण सुद्धा एखादा नेता सामाजिक उपक्रम, एका क्रीडा स्पर्धेमध्ये आपला वेळ देतो, ही ग्रामस्थ मंडळ दुंद्राईचा विजय, ग्रामस्थ मंडळ दुंद्राईवर असलेलं हे प्रेम आहे आणि यशाची पोच पावती सुद्धा. अगदी मध्यरात्री नंतर आज आपण पाहतोय विक्रांतदादा पाटील यांची उपस्थिती पाहिली. हा गाड्यांचा ताफा बघू शकता, किती युवा शक्ती त्यांच्या मागे आणि ती काय तर त्यांचा आदर्श ते घेतात आणि त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम हे राबवले जातात. मॅच कडे वळतोय. धावा दाफलकावरती टोटल 6. सामना सुरू आहे. टार्गेट 20. 20 धावांचं टार्गेट. सामना पाहतोय देवत विरुद्ध आपण माजीपूर. मॅच ऑन आहे. ग्रामस्थ मंडळ दुंद्राई. मध्यरात्री नंतर अजूनही पाहुण्यांची उपस्थिती. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद. चला मॅच ऑन होईल. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी ना. ओहो, मॅचची पार्श्वभूमी पाहूया. सामना कठीण झालाय. 20 धावेसाठी थांबवले टीम देवतला. बाद झाला समाधान, बाद झाला सागर, शुभम पाटील आणि भूषण. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. निलेश पाटील. धावा दाफलकावरती 6. काय होऊ शकतो या मॅच मध्ये? एकंदरीत धावसंख्या 6. 6 रन्स ऑन बोर्ड. निलेश. ओहो, हा चेंडू अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक आपण पाहतो टोटल संघ पोहोचलाय 7 या धावसंख्येवर. तर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य हनुमानजी करमेळकर साहेब यांना विनंती करेन. महेंद्र दादा वाघमारे त्यांच्या सोबत आहेत, त्यांना विनंती करेन आपण यायचं स्टेजवर. आपलं सहर्ष स्वागत. लक्ष विद्या मॅच कडे. आणि आजही मध्यरात्रानंतर आपण पाहतोय पाहुणा वर्गाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. निलेश पाटील. आक्रमणाचा प्रयत्न. 20 धावांचं टार्गेट आहे. झेल होणार का? हो, पकडला झेल.
मॅच मध्ये अजूनही रिझल्ट येणं बाकी आहे, मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावा दाफलकावरती टोटल 7, 20 धावांचं टार्गेट आहे आणि प्रवास इथे होतोय. संख्या पाहतोय 7. सात धावा दाफलकावर, 7 रन्स विनिंग कॅल्क्युलेशन. चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 9 बॉल 13ची गरज. चला मॅच स्पीडअप ठेवा, सूचना असतील आपल्याला. दोन्ही संघांना विनंती आहे, नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहा. सुपर 6 चे सामने आहेत. त्यानंतर आपण पाहतो सेमी फायनल आणि फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. 12-21 झाले. चला मॅच थोडी स्पीडअप करा. आता डीजे ला आम्ही काही वेळ थोडस थांबवतो, कारण इथून मॅच ची स्पीडअप आपल्याला करायचं. पुढचा जो सामना असेल. ओ गुड मॉर्निंग. निलेशला आपण जरूर पाहतो. डॉट बॉल, दबाव दडपण निर्माण होईल. 18 मध्ये 20 तिथे दबाव निर्माण झाले. धावा 7. विनिंग कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा आपण पाहूया. WTC लाईव्ह आणि ऑनलाईन प्रेक्षक दोन्ही संघाचा चाहता वर्ग. 8 चेंडू आणि 13 धावेची गरज. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 7 धावा 3 विकेट. असे अक्षय वाघमारे, संदेश वाघमारे आणि सनी पाटील देवत यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. डॉक्टर आमचे प्राध्यापक यशवंत दादा उलवेकर यांच्याकडून 2,500चं आर्थिक मदत आम्हाला मिळाले, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. एकूण धावा दाफलकावरती 8, टार्गेट 20. 7 मध्ये 12 धावेची गरज. सामना कुठे होता आणि तो कुठे आलाय. मॅचला यू टर्न देत असताना गोलंदाजी सुद्धा मॅच मध्ये खूप काही करू शकतो, याचा प्रत्यय सर्वांना पाहायला मिळाला. आणि नयन भगतचं जे षटक होतं 5 धावेचं, निलेशचं कमबॅकिंग करणारं षटक. 7 मध्ये 12, 3 मध्ये टार्गेट 20 होतं 3 षटकामध्ये. आणि तिथे सामना कठीण होत चाललाय. यास धाव मिळेल. आता मॅच मध्ये उत्कंठा आहे, उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना. नयनच्या षटकामध्ये 5 धावा, 20 धावेसाठी नाकी 9 आणले. चला वाजेपूर फिल्डिंग सेट करा. वेळ घेऊ नका प्लीज, वेळ घेऊ नका. आपला गोलंदाज डिसाइड आहे. आता आम्हाला काही बंधन आहेत बघा, वेळेमध्ये स्पर्धा संपन्न करायचे. आम्ही टीम मीटिंगला परवानगी देणार नाही आहोत. फिल्डिंग टीमला सूचना आहे, जास्त वेळ घेऊ नका. माहिती आम्हाला सर्वांना विजय हवाय, मात्र आज या महत्वाच्या लढतीमध्ये दोन्ही संघ आमने सामने. सामना होता 9 मध्ये 13, कॅल्क्युलेशन बदलणं. पहिल्या षटकामध्ये 15, 12, 15चं समीकरण होतं, ते समीकरण आता बदललंय. येणारे 6 चेंडू आणि 11 धावेची गरज. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, 4 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये निलेशच्या आणि बॅटिंग करताना समाधान काही करू शकला नाही. सागरचं योगदान हवं होतं ते मिळालं नाही. आणि त्यानंतर भूषण. आता पदरी थोडी निराशा आल्या, मात्र मॅच मध्ये काय होईल. 6 मध्ये 11, एक फटका मॅच बनवेल. टायगर 11 देवतला. मध्यरात्रीनंतर दोन्ही संघाचे पाठीराख्या या सामन्याचा आनंद घेत असताना. चला एकत्र येण्याची परवानगी नाहीये, लास्ट वॉर्निंग. आणि यानंतर कोणत्याही संघाला आम्ही बघा सातत्याने सूचना करणार नाही. आता पुन्हा वेळापत्रक मागे पडलाय. 6 मध्ये 11, सज्ज होईल गोलंदाज. पहिला चेंडू लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर. 6-11 च समीकरण आता बनेल. 6 चेंडू 10 धावेची गरज.
चला मॅच स्पीडअप करा. 6 मध्ये इक्वेशन होता, आता विनिंग कॅल्क्युलेशन. डॉट बॉल 5 मध्ये 10. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप कडून यस प्रयत्न होईल, धाव घेण्याची तयारी. ओ खराब क्षेत्ररक्षण, धावा चोरल्यात का इथ्या. यस इशारा येईल. व्हेरी क्लोज. मॅच मध्ये अजूनही इंटरेस्ट काय येऊ शकतो. 20 धावांचं टार्गेट होता आणि शेवटच्या काही चेंडू पर्यंत आलेत. बघा एक्झॅक्टली तिसरी धाव तिथे कंप्लीट झाली की नाही चेक करतोय. डेंजर एंडला यस टेक्निकल टीम तिथे आणि यस चेक करतो आपण. ऑफिशियल्स कनेक्ट झालेत. फिल्डिंग सेट करा टीम वाजेपूर. यस क्लिअरली नॉट आउट. मॅच ऑन. विनिंग कॅल्क्युलेशन पुन्हा बदलेल. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. आता चेंडू शिल्लक 4 आणि धावा पाहिजेत 7. 4 बॉल 7. शेवटपर्यंत हा सामन्यामध्ये कडवी झुंज कोण देणार. टीम वाजेपूर. एक चुकी मॅच मध्ये काय करू शकतो. छोटे छोटे क्षण मॅच मध्ये खूप काय आनंद देणारे असतात, मात्र ते क्षण सामना हिसकावणारे सुद्धा असतात. ओ गुड मॉर्निंग. आता चूक होईल आणि वाजे पूर्ण केलेला चुका आलाय चौकार. धाव फलक पुढे सरकलं. यस अंपायर व्हाईट कॉल. बॅटिंग टीम रिव्ह्यू चेक करूया आपण. व्हाईट लाईन साठी जे डाऊट्स आहेत ते चेक केले जाईल. 4 मध्ये 7 ची गरज होती. ऑन फील्ड डिसिजन आला. व्हाईट बॉल चौकार, तिथे चूक झाली आणि आता चेक करूया. बॅटिंग टीम रिव्ह्यू. फ्रंट फुटला आले. क्रॉस पॅटेट वेगळ्या अँगलनं पुन्हा चेक करतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. चला फिल्डिंग सेट करा. यस फेअर अँड फेअर ची चर्चा होईल आणि फेअर डिलिव्हरी. मॅच मध्ये काय येऊ शकतो, मात्र सामना झुकते थोडासा. देवत मात्र इथून मेहनत घ्यावी लागेल. बाईचा चौकार आलाय. सामना अजूनही सोडत नाही. विनिंग कॅल्क्युलेशन. आता चेंडू शिल्लक 3 आणि धावा पाहिजेत 3. एकूण धावा दाफलकावरती 17. 20 टार्गेट. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 3 बॉल 3. चला सामना आवडला असेल प्रेक्षक टाळ्या होऊ द्या एकदा. मध्यरात्री नंतर थंडी उडवणारा सामना. 20 धावेसाठी नाकी न बांधलं. समीकरण थोडं बिघडलंय. ओ शरीर भेदी गोलंदाजी. सिंगल मिळेल. मिस फील्ड जवळपास या सामन्यामध्ये वाजेपूरचा हा पराभव केलाय. मॅच विन टायगर 11 देवत. चला नेक्स्ट मॅच. फिल्डिंग टीम बॅड लक टीम वाजेपूर. प्रयत्न चांगले राहिले. 6 मध्ये 11 होतं. सामना थोडा कठीण होता, तर नक्कीच संघाचे पुरस्कर्ते